आम्ही सुरुवातीपासून पवार साहेबांचीच सगळी माणसं आहोत आणि सगळ्यांनी पवार साहेबांच्याच विचारावर मतदान केलं. ती भाजीवाली म्हणते ती आमची वॉशिंग मशीन आहे. आता कशात वॉशिंग मशीन आहे काय झालं ते काय आपण एवढं खोला जीत आबाने जे काय एखादा दगड उभा करू द्या त्याला आमच्या शेवट्याचं मतदान पडणार. झाले आमदार म्हणून करणार विकास आता ह्याच्या मोग 5-25 वर्ष आमदार लोक होतीच की त्यांनी काय केलं. ती मिशन आहे स्वच्छ होयाची. आता ती कशात घाण झाली काय माहित नाही पण ती स्वच्छ व्हायची. पण आबा आता पहिल्यांदाच गेले, जवळजवळ आम्ही 30,000 मतांनी निवडून दिलेले आहेत आबासाहेबांना. ग्रामीण भागात कमळ चालत नाही जास्त. नमस्कार, टुप्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोसे गटातील शेवते या गावात आहे. रामभाऊ बुसनर फुळे गाव फुळे पुण्याच आहे का? होय जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. होय. तुमच्या गटात आता इथे कोरके पाटील आहे, तिकडे दुसरे गणित दादाचे मातुश्री आहेत. काय वाटतं तुम्हाला? आणि कोरके साहेब चांगले माणूस आहेत. हा? कोरके साहेब चांगले आहेत. भारत कोरके म्हणून त्यांची मंडळी उभा राहिलेली आहे. हा. चांगली उमेदवार आहेत आणि ते विजय होतील. आमच्या भागात त्याच्या वातावरण आहे. काम आहे का त्यांचं काय? होय होय चांगलं काम आहे. वैजनाथ दादा म्हणून त्यांचे सासरे होते. त्यांनी हे उमेदवार सासरे होते. त्या सासऱ्यांनी शेवते असेल, होळे असेल, नेमतवाडी असेल या भागातल्या सर्व कार्यकर्त्याला आज चांगलं काम केलं त्यांनी. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते. आम्ही जरी त्यांना वाटलं आम्हाला बाबा वस्तू जायसाठी रस्ता नाही तर ठीक आहे भाऊ कुठल्या निधीतनं बसतो का बघू, नाही बसला तर मी तुम्हाला जायला येण्यासाठी मुरुम टाकून रस्ता करून देतो. तसं त्यांचं श्रमदान चांगलं आहे. त्यासाठी त्यांची जाणीव आम्हाला आहे आणि ती व्यवस्थित आम्ही त्यांना मतदान करू. त्याबद्दल काय अडचण नाही. पाटलाचं घड्याळ चालते म्हणा. चालतंय घड्याळ चालतंय. आणि त्याची सहानुभूती काय आपल्याला? सहानुभूती 20% आणि ही 20% असे 40% मतदान आम्हाला आयतच आहे. ह्याला 40% म्हणताय, मग 60% तिकडे गणेश पाटलाला मिळेल. पहिलं 20% हे राष्ट्रवादीचं मतदान ह्या गावात आहेच. आणि आता दादांच्या सहानुभूतीमुळं जे आमच्या महिला आहेत त्या भगिनी आहेत त्या भगिनी अजूनही रडते त्या की माझा सक्का भाव गेला. आणि जी लाडकी बहीण योजना होती ती आजीदादांनी राबवली होती. त्यामुळं महिलांमुळे असं म्हणून 20% आणि ही पहिलं राष्ट्रवादीच 20%, 40% मतदान आमचं आयत आहे. आणि राहिलेलं त्यातला 10-5% आज आमचे उमेदवार आहेत, आमच्या या गावातले कार्यकर्ते आहेत. असं मिळून 50% होऊन जाईल. म्हणजे काय अडचण येणार नाही. म्हणजे सहानुभूती राष्ट्रवादीची लय मोठी सहानुभूती आली. म्हणजे कोरके साहेबांना सहानुभूती मिळणार आहे. कोरके साहेब असतील असे महाराष्ट्रातले जी कोण जे घड्याळ आणि तुतारीवर उभा राहणार आहेत ही सगळ्यांनाच मिळणार आहे आणि सगळीच मोठ्या प्रचंड मताने विजय होतील. तिथे काय अडचण येणार नाही. आणि या वेळेला मोठी लाट आहे, दादांची लाट आहे. आणि दादासारखा एक सर्वसामान्यासाठी झटणारा नमो शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा असे काही कामासाठी सकाळी 7ला म्हणजे 7लाच, 9ला म्हणजे 9लाच पोहोचत होता. असा नेता पुन्हा नाही होणे. आणि ह्या लॉटसाठी अजितदादाच्या श्रद्धांजली म्हणून एक मत महिला आणि पुरुष सुद्धा टाकणार आहेत सर्वसाधारण. आणि मग आमच्या पॅनलचा आहे, पार्टीचा आहे, उमेदवाराचा आहे. ही एक 20% असं 40-50% मतदान होऊन जाईल. आमदार आपलं तुतारीच होतं, आता राष्ट्रवादीत आलेत काय घड्याळ. नाही काय नाही, राष्ट्रवादी आणि तुतारी आणि घड्याळ आणि तुतारी ही एकच झाली. आता रात्री पवार साहेब गाडीत बसताना त्यांची मुलाखत तुमच्या काय वार्ताहराने घेतली होती. काय नाही म्हणजे आता दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत आणि त्याचा काय फायदा होईल का आपल्या भविष्यात? अतिशय फायदा मोठा साहेबांचा तर काय सांगासारखाच विषयच नाही. साहेबांना आयुष्य घालवलं, दादाने केलं, त्यामुळे चांगलं वातावरण होईल. त्याबद्दल काय वातावरण आपण राज्यात देशात कमळ आहे की भाजपचं? कमळ असतं त्याचा काय विषय नाही. महाराष्ट्राचं पण आमच्या भागात खेडेगावात जे सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण मध्ये काय पाहिजे, ग्रामीण मध्ये काय पाहिजे ते त्या ग्रामीण मधलं जे वातावरण आहे आम्हाला ती ही असेल तुमची अजितदादानं पाठवलेली जे किसान योजना असेल 2,000 रुपये महिना पेन्शन, लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये ही दादानीच केलेली योजना आहे त्या. आणि दादाने अहोरात्र झटलं. दादानी फार मोठं दादांचं काम आहे शेतकऱ्यासाठी. असं भाजपमध्ये गेले ते भाजपची लाट आहे म्हणतात. कसं गेलं काय गेलं ते मोठा गौण विषय आहे. ते त्यांची त्याला फायदा होणार नाही का भाजप? काय नसतं, ती मिशन आहे स्वच्छ व्हायची. आता ती कशात घाण झाली काय माहित नाही पण ती स्वच्छ व्हायची. ती भाजीवाली म्हणते ती आमची वॉशिंग मशीन आहे. आता कशात वॉशिंग मशीन आहे काय झालं
ते काय आपण एवढं खोलात जायचं विषय नाही हा. ते काय स्वच्छ होत्याला काय होतं ती काय आणि काय घाण होती ती बी आम्हाला माहित नाही फक्त आम्ही आपलं इकडे बाजूला सांगतो तुम्हाला व्यवस्थित आहे ते आता ती काय झाले ते त्यांच्यालाच माहित काय गेलं कशासाठी गेलं काय आपण ते मोठ्या नेत्यांचं कशाला आपण विषय घ्यायचा बरोबर आहे बरोबर चल नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा फक्त नारायण दगडू यड्रावकर. हा बरोबर निवडणूक लागली जिल्हा परिषदची बोस गट आहे आपला इथं काय वाटतंय तुम्हाला कुणाचा उमेदवार स्ट्रॉंग आहे इथं तसं स्ट्रॉंग उमेदवार हीच आहे घड्याळाचा सहानुभूती जास्त आहे. शानभूती म्हणून नाही का नाही उमेदवार बी तसाच आहे परिचयातला उमेदवार आहे हम्म. त्यामुळं परिचाराचा कुठं उमेदवार आहे ते? परिचित आहे म्हणता येईल. परिचयित उमेदवार हा. आहे वल्लापासून मला वाटलं परिचारकचा नाही, उमेदवार. परिचारकचा उमेदवारच नाही हा. परिचारक उमेदवार कसं नाही म्हणते भाजप कुंडात आहे ती गणित आता होय की पण ते आमच्या तसं काय होत नाही हे आमचे आता सहानुभूती तर आहेच पण हे त्यांच्या वडिलाचं बी काम आहे या भागातनं स्वतः बी उमेदवार आता जास्त करून ओळखी पाळखी जास्त आहे त्यामुळं घड्याळ चालणार इथं घड्याळ चालणार 100%. हे दादा घड्याळ म्हणून हा. नाही समजाच गोष्टी अनुकूल आहेत समजाच गोष्टी अनुकूल आहेत त्यामुळे काय अडचण येत नाही. मला वाटलं की आपला आमदार बी आहेत त्यांचं बी घड्याळ नाही एकत्र झालं. आम्ही घड्याळ आधी तुतारी होती पण आता दोघं एक झाल्यामुळं ते घड्याळ झाले आणि घड्याळ फॉर्म मध्ये चालणार घड्याळ काय अडचण येणार होय. कवत्यात म्हणताय का सगळं बोच्यात नाही पूर्ण गटातच हा. पूर्ण गटात पूर्ण गटातच पूर्ण गटात हम्म. आवाजाचं कार्य मोठंच आहे हम्म. आणि आवाज माग माणसं जाणार आहे आणि त्यातल्या त्यात आता पवार साहेबांची सहानुभूती आहे हम्म. त्यामुळे शानभूतीचा फायदा होईल फायदा होईल कमीत कमी 20% दबलेली माणसं आता श्रद्धांजली म्हणून त्याचा उघड येतील. उघड येणार उघड येतील. उघड येणार बर त्यामुळे मत राज्यात देशात कमळ आहे राज्यात देशात कमळ आहे ती कमळ कशापासून चालू आहे कसं आहे काय नाही ती तुम्हालाही माहितच आहे हम्म. त्याच्याविषयी काय येत नाही ग्रामीण भागात कमळ चालत नाही जास्त चालतच त्या नाही. सोलापूर जिल्ह्यात तर चालत नाही आता इकडं कल्याणराव काळे असतील इकडं गणेश दादा तुमचा असतील की कमळ चालते म्हणून त्यांनी त्यांनी- आता बदललं ते आधी शरद पवार पासन ती भाऊ पासन ह्याच्यापासून ही इकडच होती हम्म. आता काल 4 दिवसात गेली ती मग माणसाने काय करायचं मागल्या कशासाठी गेले ते वाटतं तुम्हाला त्यांच्या स्वार्थासाठी गेली हा. आता आम्ही त्यांच्या मागे पळायचं ते का? म्हणते ती विकासासाठी गेलो मध्ये सरकारवर आता विकास काय सरकारवर आहे पण तुम्ही आला तर करचाल म्हणजे तुम्ही निवडून आला तर करचाल ना काय इथला विकास विकास करायला बी ते बस सरकार आहे पण त्याचं त्याचं टार्गेट असतं अनुदान द्यायचं किंवा काय करायचं तालुक्याला येतं पंचायत समितीला येतच असतं सरकार कोणाचं बी असतं ते अडत नसतं ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचतच असतं ती जे निधी असतो ते आमदारच्या मना कशाच्या मार्फत येतच असतो लेवल पर्यंत त्यांचं सरकार आहे म्हणून समजा निधीवर अडवून होणार आहे काय तसं होत नसतं. आता पण पालकमंत्री लक्ष घातलंय परिचार साहेबांनी अहो गेल्या वेळेस तसंच होतं की डिपॉझिट जप्त झालं की पालकमंत्र्याचं हा. तुम्ही बघितलं की हा, हा. पालकमंत्र्याचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालं नगरपालिकेला हम्म. झालंय की असं आहे ते. बर, बर. नमस्कार नमस्कार. काय नाव मोहन गुळदगड, हा गाव शेवते. शेवते काय वातावरण आहे आपल्या गावात आता निवडणूक लागली आता गावात कसं आहे, इथं माढा तालुक्याचे एक दमदार आमदार आहेत अभिष दाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारत कोरके यांची पत्नी पंचायत समिती जिल्हा परिषदेला उभे आहेत. त्यांना आबांच्या मार्गदर्शनाखाली शेवते गावामध्ये चांगल्या प्रतीचा सहानुभूती आहे आणि आपले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आता दादांची एक अत्यंत दुर्घटना घडली, वाईट घडली. त्यांचं घड्याळ राष्ट्रवादी पक्ष आहे, तर चिन्ह आहे घड्याळ. आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे सर्व खेडेगावातून प्रसिद्ध आहेत आणि खेडेगावात कमळ हे जास्त चालत नाही, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे चालत नाही म्हणताय पण आता सगळी म्हणते विकास करायचा असेल तर भाजपलाच मतदान विकास हा कसा आहे, सरकार कोणाचं पण वर असू द्या, पण जे काही विकासाच्या ह्याच्यात ठरलेल्या ज्या योजना असते त्या योजना ऑटोमॅटिक येतच असते, त्या प्रशासनामार्फत चालतच असते त्या योजना. पण काम करत असताना आता पहिले बघा माढा तालुक्याला आमदार होते पहिले आणि आता आबासाहेब तिथे गेले, तर आबासाहेबांनी जवळजवळ 120 प्रश्न विधानसभेत विचारलेले आहेत. असा एवढा प्रश्न विचारणारा पहिला आमदार आहे, मला तर वाटतं महाराष्ट्रात पहिला आमदार असेल तो. इतके प्रश्न विचारले आणि त्याचे प्रश्न विचारल्यानंतर पुढे काय करणार आहे त्याचा विधानसभेतून रस्ते विकास म्हणा किंवा कुठल्या जनतेच्या सोयीसाठी जे काय
हे आहेत ते चालू होते पण आबा आता पहिल्यांदा गेले जवळजवळ आम्ही 30,000 मतांनी निवडून दिलेले आहेत आबासाहेबांना आणि त्या आबासाहेबांचे हे सर्व खाली पंचायत समितीला उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत तरुण आहेत सगळे आता हे पहिले आहेत जुने लोक परत त्यांनाच पंचायत समिती सदस्य परत त्यांनाच जिल्हा परिषद सदस्य मग आमचं असं मत होतं आबांना आम्ही बोलून दाखवलं होतं की बाबा जे नवीन कार्यकर्ता द्या नवीन कार्यकर्ता चांगला असावा त्या माध्यमातून ते काम करतील पण जुन्यांना दिलं का 30 पुढे म्हणल्यावर जरा जनता पण नाराज होते नवीन एखादा उमेदवार चांगला तगडा असला का काम करण्याची हिंमत असते त्यांच्यामध्ये पळण्याची हिंमत असते डाव असते म्हणून आबासाहेबांनी जे उमेदवार दिलेला आहे राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा कोरके पाटील यांना आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान पडणार यात काय ते मात्र शंका नाही. नमस्कार. काय नाव? अशोक दिगंबर तोंडले, गाव शेवते. शेवत्याच आहे काय? काय लय हवा सांगते ते आबाची सांगते ते कोरके पाटलाची सांगते ते. कसं झालंय अभिजित आबाने जे काय एखादा दगड उभा करू द्या त्याला आमच्या शेवत्याचं मतदान पडणार. आता अभिजित आबाने भारत कोरके यांच्या मालकीनीला तिकीट दिलेलं आहे त्यामुळे 70% मतदान शेवत्यातनं घड्याळाला होणार त्यात काही शंका नाही. अहो पण आता त्या गणेश दादाचा पुन्हा हित परिचय साहेबाचा 2 गट एकत्र झाल्यामुळे असू द्या की तरी देखील काय फरक पडणार नाही. सध्याला कसं आहे सोलापूर जिल्ह्यात कमळ जास्त चालत नाही हे सगळ्याला माहिती आहे त्यामुळे 70% मतदान पोलिंग घड्याळाला होणार. तुम्ही कमळ चालत नाही म्हणताय आता बबन दादानं आता त्यांनी तिकडं प्रवेश केलाय नाही चालत नाही तरी पण चालत नाही कमळ आता काय असं ते जनता इकडून येते इकड जशी आमदार केलं परिस्थिती झाली तीच परिस्थिती आता होणार. जिल्हा परिषद तशीच प्रतीत होणार. हो तशीच होणार त्यात काही शंका नाही. नमस्कार. नमस्कार. कुठे शेवत्याच आहे का? निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. आपल्याला हा आपण नाही मी सांगतो कोण उमेदवार आहेत. बोल का असं नाही हा आपण बोलू शकत नाही. हा काय आपल्या इथं आता शेवत्यात त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहूया. नमस्ते. नमस्कार. गाव शेवत्याच का तुमचं? निवडणूक लागली आहे लागली कोरके पाटील गणेश दादाचे आई साहेब आता निवडणुकीत आहेत. दोघं बी आहे बोशीची आहे. हा काय वाटतंय तुम्हाला? गणेश दादा निवडून येईल की. हा गणेश दादा पण लय हवा सांगते तिकडे आता कोरके पाटलाय तुमच्याच गावात. सांगणारच की आता जी कोरके पाटलाची आहेत ती त्यांचे सांगणार हा. गणेश दादाची आहेत ती गणेश दादाची सांगणार जी ते आपल्याच नेत्याच सांगणार ती. हा 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 होय बर मग गणेश दादाची हवा आहे म्हणायची. होय आहे की. हा गणेश दादांनी इतक्या वर्षाची राष्ट्रवादीची निष्ठा 3 पिढ्यांची ती घराण्याची आता ती भाजपमध्ये गेले ही निर्णय पटलाय का लोकांना? निर्णय पटला म्हणण्यापेक्षा शेवटी ही सगळी जनता जी आहे ह्या सगळ्या जनतेला कुठल्या ना कुठल्या विकासाची कुठल्या ना कुठल्या कामाची गरज असते. गरजेशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि आज केंद्रापासून राज्यापासून जिल्ह्यापासून इथपर्यंत आमच्या गावापर्यंत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी भाजप आहे. भाजपची सत्ता आहे. भाजपनं दिल्याशिवाय खाली काय आता येत नाही दुसरीच्या हातात. त्यामुळे आता आमच्या लोकांनी सत्तेपासून किती दिवस बाजूला राहायचं आणि विकासापासून किती दिवस थांबायचं या गोष्टीचा विचार करून सगळ्यांनी निर्णय घेतला. मग गणेश पाटील असतील, कल्याणराव काळे असतील, युवराज दादा, परिचारक, बबन दादा सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण लोकांना काहीतरी द्यायचं असेल तर भाजप शिवाय सत्तेशिवाय आता पर्याय नाही म्हणून सगळ्यांनी निर्णय मिळून घेतलाय. ह्याला दुसरं काय कारण नाही. जरी असं म्हणत असला तरी ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत त्या. जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रात जरी भाजप आलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले पवार साहेबांचे. मग तो म्हणजे आपल्या भागातला मतदार हा पवार साहेबांवर विश्वास ठेवणारा विचारांचा आहे. अगदी बरोबर. आम्ही सुरुवातीपासून पवार साहेबांचीच सगळी माणसं आहोत आणि सगळ्यांनी पवार साहेबांच्याच विचारावर मतदान केलं. पण आता तो पक्ष आता हळूहळू जवळपास कमी होत चाललेला आहे आणि सत्ता समोर सारखी भाजपची येते आणि आमचं भाजप शिवाय आता खाली काय आणायला दुसरं चालना आणि म्हणून असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि तुम्ही ज्या नेत्यांची नावं घेतली कल्याणराव काळे असतील, गणेश दादा असतील किंवा बबनदादांचे चिरंजीव असतील जे भाजपमध्ये गेलेले नेते आहेत का नाही त्यांनी स्वतःच्या घरातच उमेदवारी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांनी. आता बाकीच्याच मी सांगण्यापेक्षा आता फक्त आमच्या उमेदवाराचं सांगतो. गणेश दादाच्या उमेदवारीबद्दल
ह्या आता नावं घेतलेल्या सगळ्या ह्या संघटनेतल्या सगळ्याच आमच्या ह्या गटातल्या गावामध्ये आमच्या संघटनेतनं गणेशदादाच्या घरचा उमेदवार सोडून दुसरं कुणी उमेदवारी मागितलीच नाही. सगळ्यांनी गणेशदादाच्या आईचीच उमेदवारी मागितली. असं एकाही माणसानं पुढे येऊन या 15 गावामध्ये की आम्हाला उमेदवारी पाहिजे असं कुणी मागणीच केलेली नाही अधिकृत. परिचारक गटाच्या पण नाही. परिचारक गटाच्या नाही, बबनदादाच्या गटानं नाही, कल्याण काळेच्या गटानं नाही, युवराजदादाच्या एखाद्या माणसानं नाही, कुणी असले एखाद्यानं तर कुणीच मागणी केली नाही. सर्वांनी मागणी ह्यांचीच केली म्हणून त्यांना त्या वाड्यात उमेदवारी दिली. ती त्यांनी मागून घेतली नाही. किंवा दाखवा एखादा कुठला असला तर किंवा कुठल्या गटाच्या माणसानं मागितले. म्हणताय तुम्ही बरोबर आहे. गणेश दादा स्वतः भाषणात म्हणले की मला पक्ष प्रवेश करायची आधी उमेदवारी वर्ण आलेली आहे, वर्ण मिळवली. पक्ष प्रवेश सुद्धा करायची आधी उमेदवारी मिळवली म्हणले गणेश दादा. त्यांना वरच्याने सांगितलं असेल तुम्ही उभा राहावा म्हणून, पण स्थानिक लेवलला या ग्राउंड लेवलला कुठल्याच बाकीच्या सहकार्याने उमेदवारी मागितली नाही. त्यांना वरच्याने सांगितलं असेल तुम्ही उभा राहावा, तो त्यांचा प्रश्न आहे वरचा, आम्हाला माहित नाही. पक्ष प्रवेशातच सांगितलं की मी उमेदवारी वर्ण आणली इथं काय नाही. मग परिचारक त्यावर नाराज होणार नाहीत का? याने उमेदवारी वर्ण आणली त्याचा फटका बसणार नाही परिचारक? परिचारक मार्फतच ते वर गेले असतील. आम्हाला आता एवढी वरची पंचायत त्यांच्या परस्पर जाऊन मी उमेदवारी आणली म्हणजे आम्हाला काही ते माहित नाही. हा. पण त्यांच्या बोलण्याचा फटका बसेल का इथं? हा? त्यांच्या बोलण्याचा फटका बसेल का इथं? नाही बसत. सगळी एका विचारा नाही ती, हा. काय फटका बसत नाही. हा. नमस्कार नमस्कार. नाव सांगा तुमचं. नाव सांगा नाही. हा? मी जास्त बर बर. गाव हेच का? बर. निवडणूक लागली आता जिल्हा परिषदची. काय वाटते आपल्या गावात? 100% घड्याळ सगळे 100%. आता तुमच्या गावात सांगितलं की होणार की गाव तर राड असतोच काय ना काय. हा. पण विकासाचं बघितलं पाहिजे तर का राडा विकास झाला पहिला असं वाटतं का राडा मागा पुढला काढला पाहिजे? 1.5 वर्ष झाले आमदार म्हणून ना हा. करणार विकास नाही. आता ह्याच्या मोग 5-25 वर्ष आमदार लोक होतीच की त्यांनी काय केलं ते आता 1.5 वर्षात काय करणार आहे? पुन्हा घेत मोर विकास 1 वर्षात जवळजवळ 10-12 लाखाचं काम केले गावात. पूर्ण विकास म्हणजे विकास कोण म्हणजे कोण करेल वाटतं अभिजित पाटील करणार. बर. राष्ट्रवादीचं आता काय ते अजितदादामुळे काय फरक पडेल का इथं? काय सहानुभूती? जास्त वाढणार मग पण पक्ष संपत आला आपल्या गावात सांगते की राष्ट्रवादी संपत आलाय म्हणते. म्हणत असते आमच्यासारखी हा. पूर्ण काय हा. पक्ष संपायला काय बर. वाढत चाललाय हो. हा. कसं होईल आपल्या गावाचे शेवट्यात? 200 मत अगोदर झाली घड्याळाला. बर. 100 ते 200 मत 100% जाणार. आपल्या गावात किती आहे मतदान? 2300 2300. कसं होईल? 200 लेट जाणार. 200 लीड जाईल.